हिंगोलीतलं हे जिल्हा सामान्य रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून सलाईनवर आहे। शासनानं वैद्यकीय सेवा सुविधांचे दर वाढवले, मात्र त्या मानानं इथं काही सुविधा मिळत नाहीत। रुग्णालयातील सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडल्यात। त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवलं जातं। वेळेवर डॉक्टर नसल्यानं रुग्णांना नांदेड आणि परभणीला जावं लागतं। 3 ओटी पैकी 2 ओटी बंद आहेत। सिटी स्कॅन मागच्या 10 महिन्यापासून शासनाला मी स्वतः निवेदन दिलेले आहे। काही ना काही बहाणे दाखवतात आणि सिटी स्कॅन 8 दिवसांनी चालू होणार, 15 दिवसांनी चालू होणार असं वारंवार मला सांगले गेले। आणि नंतर सोनोग्राफीसाठी साधारण कुठलीही सोनोग्राफी करण्यासाठी पेशंटला बाहेर पाठवण्यात येते। या सगळ्या गोष्टींना खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक सुद्धा दुजोरा देत आहेत। लाखो रुपये खर्चूनही मशीन नादुरुस्त असल्याचं त्यांनी मान्य केलंय। आतापर्यंत 8 लाख रुपये खर्च केले आणि इंजिनियर इब्रिस नावाच्या कंपनीची ती मशीन आहे। इंजिनियर तो आहे, तो येऊन गेला 4-5 वेळा। प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळंच ते पार्ट खराब आहे असं हे होतंय, निष्पन्न होतंय। गरोदर आणि बाळंत मातांच्या कक्षाची अवस्था तर भयानकच। झोपण्यासाठी कॉट नसल्यानं सर्व बाळंत मातांना एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आलंय। एका कॉटवर 2-2 रुग्ण ठेवण्यात आलेत। काही दिवसांपूर्वीच इथं प्रसूतीनंतर एका महिलेला जीवही गमवावा लागलाय। नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं अखेर रुग्णालय प्रशासनानं नांदेडच्या रुग्णालयात मृतदेह पाठवून दिला। पेशी कमी वयासाठी आलो होता, अगोदर होते 13,000, आता 2,000 जास्त वाढले, आता 15,000 झाल्यात। त्याची तापण पेशी ते कमीच व्हायला झाले। आम्ही 8 दिवस झाले दवाखान्यामध्ये, आज 9वा दिवस आहे। मला सतत बाहेर काढलं, मुलीपाशी ठेवलं नाही आम्हाला। त्याच्यामुळे बाहेर काढल्यानंतर मग सर काय करू, डॉक्टरला त्यानंतर तशी डेट झाली। फर्स्ट एड जे आहे म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं, पूर्ण ऑक्सिजन देणं, कार्डियक मसाज देणं, तरी पण परंतु पेशंट वाचू शकला नाही। हे प्रकरण शांत होतं न होतं तोच रुग्णालयातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यानं फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मला बदली पाहिजे होती साहेब, मला बदली आताच होत नाही, आता पिरियड निघून गेला। मग मी म्हणलं प्रतिनियुक्ती करा। व्यवसाय म्हणजे प्रतिनियुक्तीला आपल्या हातात पावर नाही तर। एकीकडे आरोग्य सेवांची वानवा तर दुसरीकडे रुग्णालयात अस्वच्छतेनं कळस गाठलाय। रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही। इथं कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना सुविधा नाही आहेत। अस्वच्छता इतकी भरपूर आहे की इथं शौचालयाला पाणी नाही आणि जागजागी इथं कोणत्याही प्रकारचं पाणी नसल्यामुळं सर्व पेशंटना बाहेर जावं लागतं आपलं विधी उरकण्यासाठी। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे रुग्णालय म्हणजे छळछावणी बनली आहे। त्यामुळे या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभाराकडे आरोग्य मंत्रालयानं वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।